शरद आरगडे म्हणून एक व्यक्ती आहेत. सौंदाळा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर. सौंदाळा गावचे ते माजी सरपंच आहेत. सौंदाळा हे गाव ह्यापूर्वी देखील चर्चेत होतं. जातीमुक्त पूर्णपणे जातीमुक्त गाव आहे ते. आता त्या गावच्या माजी सरपंचाने एक उत्तम असं उदाहरण आपल्या लोकांसमोर ते लोकांसमोर मांडलेलं आहे. त्यांनी जिवंतपणे त्यांचा दावा केला आहे. त्यांना विचारण्यात आलं तर तुम्ही हे म्हणजे कशासाठी केलं आहे, म्हणजे काय ह्याच्यावरती तुम्हाला काय म्हणजे समाजाला काय सांगायचं आहे. तर ते म्हणतात की अंधश्रद्धेच्या बऱ्याच अशा संकल्पना लोकांच्या मनामध्ये आहेत की जर 10व्याच्या दिवशी कावळ्याने जर घास शिवला नाही तर त्या माणसाला मोक्ष मिळत नाही, त्याची आत्मा भरकटत राहते इकडे तिकडे. परत पितृदोष, मातृदोष अशा काही जुन्या लोकांचे जे म्हणजे असे जे काही विचार अजून लोकांच्या डोक्यामध्ये आहेत, त्या विचारांना कुठेतरी थोडा पूर्णविराम द्यावा यासाठी मी माझा जिवंतपणे धावा घालतोय म्हटले. म्हणजे ते म्हणतात की पशुपक्ष्यांचं कसं असतंय की त्यांना कोण जिवंत आहे कोण मृत आहे हे समजत नाही. त्यांना कसं जिकडे खाद्य दिसेल, जिकडे पाणी दिसेल ते तिकडे जातातच. ह्याचा तर्क तुम्ही कोणत्याही विधीसाठी वापरणे हे अत्यंत अयोग्य आहे. ते अजून असं म्हणतात की ज्यावेळेस मी मृत होईल की माझ्या पश्चात जे एखाद्या महिला विधवा झाल्यानंतर त्या महिलेला समाजामध्ये जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे बदलण्यात यावा. यासाठी त्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती ॲफिडेविट असं करून घेतलं आहे की माझ्या पश्चात माझ्या बायकोकडे म्हणजे बायकोला माझ्या सिंदूर पुसू नका, मंगळसूत्र काढायला लावू नका, बांगड्या फोडायला लावू नका. त्याचबरोबर इतर कार्यक्रमामध्ये त्यांना ज्या विवाहित स्त्री आहेत त्याचप्रमाणे तिला देखील स्थान द्यावं. बाकीच्या जुन्या विधवा महिलांना जे आपल्या काही जुन्या महिलांचे जे रीतिरिवाज होते त्याप्रमाणे तिला वागणूक देऊ नका, अशा प्रकारचं त्यांनी ते स्टॅम्पवरती लिहून घेतलं आहे. अतिशय असं उत्तम असं उदाहरण आहे. अंधश्रद्धेला भीक न टाकण्याची देखील त्यांनी मागणी केलेली आहे. असे छोटे छोटे